जे 2 लाख अनधिकृत घुसखोर बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व म्हणजे जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा आता उघडकीस आला आहे। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज मी नागपूर, यवतमाळ व अकोलाचा आता माझा दौरा आहे। यात असं लक्षात आलं आहे की हा जो कायदा आहे उशिरा जन्म प्रमाणपत्र तो आधीपासून आहे, 69 पासून आहे। आतापर्यंत मॅजिस्ट्रेट न्यायालय याचे आदेश द्यायचे तर 25-50 एकेका वर्षात आदेश यायचे। अचानक या वर्षी जो तहसीलदारला अधिकार मिळाले तर आधी पूर्ण महाराष्ट्रात 5,000 4,000 असे आदेश यायचे। 2024 मध्ये 2 लाख लोकांनी अर्ज केले, 2% फेटाळण्यात आले, 1,07,000 सर्टिफिकेट दिले, बाकी 93,000 देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती। यात यवतमाळचं जर बोलायचं झालं तर पुसदमध्ये 2,000 लोकांनी अर्ज केलाय। त्याच पद्धतीने यवतमाळ शहरात 1,362, दारवा 1,852, कळंब 1,118, एकंदर 11,864 लोकांनी अर्ज केलेले आहे। आता महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय आणि जोपर्यंत सगळी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकालाही नवीन जन्म प्रमाणपत्र दिले जाणार नाही। 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्षाची माणसं अर्ज करतायत, बोगस कागदपत्र जोडतायत, तर सगळ्यांची चौकशी केली जाणार आणि ज्यांनी खोटे शपथपत्र केले आहेत, ज्यांनी बोगस पुरावे दिलेत, या सगळ्यांवर फौजदारी कारवाई होणार। सर, अधिकारी सुद्धा दोषी आहे का? काल मालेगावचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार दोघांना निलंबित करण्यात आले आहे। आणखीन 2 ठिकाणच्या तहसीलदाराची चौकशी सुरू आहे। अधिकारी काही ठिकाणी अनवधानाने, काही ठिकाणी ते स्वतः या कारण या मास्टर प्लॅन आहे। अचानक 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात हजारो अर्ज आले। या 2 लाख पैकी 1,80,000 हे जुलै 2024 नंतर आले। म्हणजे काही पॉलिटिशियन आहेत, काय अतिरेकी संघटनेचे नेते आणि पश्चिम बंगाल बांगलादेश सीमेवरचे 2 एजंट। ATS याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे। मी ATS ची चौकशी बातचीत पण केली आहे। मुख्यमंत्री त्या संबंधात निर्णय घेणार। सर, ज्या पद्धतीनं जे नावं वाचली मोठी सगळीकडे हेच आहेत, इथे पण तेच आहेत। महाराष्ट्रात त्यांनी 40 शहरं निवडली, मुंबई नाही। मुंबईमध्ये 1,000 अर्ज पण नाही आले, पुण्यात पण 1,000 पण नाही आले, नाशिक पण नाही, नागपूर पण नाही। त्याच्या नंतरची शहरं निवडली। 40 एक शहरात 1,000 पेक्षा जास्त आणि अर्धा डझन शहरात 5,000। आता संभाजीनगर पूर्ण जिल्ह्यात एकंदर 10,000 अर्ज, त्यातनं 5,000 एकट्या सिल्लोड मध्ये, मग 9 तालुके, त्यातनं एक सिल्लोड एवढा आहे, पण 15,000 अर्ज। अकोला शहरात 5,000 अर्ज। तर हे रॅकेट आहे आणि या सगळ्यांमध्ये 99% हे बांगलादेशी मुस्लिम, रोहिंग्या मुस्लिम। गेली 10 वर्ष झाले केंद्रात। आपल्याला पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हे जे आहे, हा जो कायदा आहे, जो भारतीय आहे, तो या देशाचा नागरिक आहे, पण त्यावेळेला तो जन्म प्रमाण घेऊ शकला नाही। हा कायदा 1969 पासून आहे। आधी मॅजिस्ट्रेटकडे अधिकार होते, आता तहसीलदारने दिले। तर या कायद्याचा दुरुपयोग करण्याचा हे कटकारस्थान आहे। बांगलादेशी येतात, ते तर गेली 20 वर्ष येतात, पण या कायद्याच्या अंतर्गत जो भारतीयांसाठीच आहेत आणि याचं समर्थन कोणी केलं? सगळीकडे मी गेलो अमरावतीला, कोणी विरोध केला? अमरावतीचा खासदारांनी,
मी गेलो मालेगाव, कोणी विरोध केला? मालेगावचा खासदारांनी. तर हे सगळे वोट बँक, वोट जिहाद पार्ट 2, त्यामुळे उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेस एकत्रित येऊन हे सगळं कट कारस्थान चालू आहे. जे दाखले घेण्यात आले किंवा अहवाल घेण्यात आले ते काय घेण्यात आले? हा माणूस अमीर खिमजी आहे का, अमीन पटेल आहे का, सिराज मोहम्मद आहे का, त्याचे हे सगळे दाखले आहेत. तो हा सिराज मोहम्मद आहे, लक्षात आलं का? परंतु मुद्दा हा आहे की हा 50 वर्षापूर्वी इथे यवतमाळमध्ये जन्माला आला आहे की नाही, त्याचा एक पण पुरावा पूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेला नाही. म्हणून जबाबदारी जी येते त्या अधिकाऱ्यांवर आणि कट कारस्थान करणार आहे. आपल्याला बांगलादेशींना परत पाठवायचे आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की या 2 लाख लोकांचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवे. आज योगायोगाने मंत्री संजय राठोड पण उपस्थित होते. त्यांनी पण जिल्हाधिकारी आणि बाकी जे होते अधिकारी त्यांना सांगितलं आहे की राज्य सरकारचा हा निर्णय आहे. मला आशा आहे की पुढच्या 15 दिवसात यवतमाळमध्ये जे इथे 10-11,000 अर्ज आले त्याची चौकशी करू. सर राजकीय पुढाऱ्यांकडून उदाहरण दिली की अमरावतीमध्ये तिथले खासदार वानखाडे, तिथे मालेगावमध्ये तिथल्या शोभा बच्चाव, ते किरीट सोमय्या वेडा आहे, पागल आहे, तो फक्त वोट जिहादत बोलतोय. पण हे सगळं तुम्ही करायला लावलं, देश विकायला निघाला ना. हे तर देशाची सुरक्षेत खेळतायत. या बांगलादेशीमध्ये काही आतंकवादी पण घुसू शकतात. धन्यवाद.